मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर एवढे जरी प्रश्न केले तर मित्रांनो 27 ते 28 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. तर तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता? तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे सायमन कमिशन, हंटर आयोग, वेव्हेल योजना, कॅबिनेट मिशन अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हंटर आयोग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे? वन विभाग तर या ठिकाणी पाहिलं आपण ऑप्शनमध्ये नागपूर, अमरावती, गडचिरोली, नाशिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याचे वन विभागाचे मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, यापैकी बरेच प्रश्न मागच्या एक्झामला आलेले आहेत, त्याच्यामुळे अतिशय IMP या ठिकाणी प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे? 8.2 किलोमीटर, 9.2, 9.8, 10.2. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9.2 किलोमीटर लांबीचा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, हृदयाचा एक ठोका किती सेकंदामध्ये पडतो? तर 8, 0.8, 0.08, 0.008. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, हृदयाचा एक ठोका 0.8 सेकंदामध्ये पडत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी भारताचा मध्यबिंदू 0 माईल कोठे आहे? चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भोपाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, भारताचा मध्यबिंदू 0 माईल नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत 1962 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बेंगळुरू. तर मित्रांनो, खरंच तुम्हाला या ठिकाणी शिपाई या पदासाठी 28 ते 29 मार्क घ्यायचे आहेत का? तर तुम्हाला या ठिकाणी जास्त भरकटत फिरण्याची आवश्यकता नाही. यूट्यूब चॅनल्सवर आपली प्लेलिस्ट तयार केली आहे स्पेशल शिपाई या पदासाठी. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, ते पूर्ण प्लेलिस्ट तुम्ही जर पाहिली आणि त्याच्यानंतर आपण जे क्वेश्चन सेट तुम्हाला प्रोव्हाइड्स करत आहोत पेडमधले प्रीमियम क्वेश्चन सेट, तर तेवढं जरी तुम्ही केलं तर मित्रांनो 28 ते 29 तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतात. आणि तुम्ही सुद्धा ही परीक्षा झाल्याच्या नंतर अशाच प्रकारचं तुम्ही या स्क्रीनवर फीडबॅक बघत आहात. अशाच प्रकारचं फीडबॅक तुम्ही मला नंतर देणार आहात की सर, तुमच्या प्रश्नपत्रिकाचा आणि तुमच्या व्हिडिओचा आम्हाला खूप फायदा झाला आणि आम्हाला 28 ते 29 यामध्ये मार्क्स मिळालेले आहेत आणि आमचं सिलेक्शन पण झालेलं आहे. कारण मित्रांनो, ऑथेंटिक माहिती घेऊन मागचे 2018 पासूनचे क्वेश्चन पेपर्स ॲनालिसिस करून आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत आणि यूट्यूब चॅनल्सवर सुद्धा आपण जे व्हिडिओ अपलोड्स करत असतो, एक्झाम ओरिएंटेड आपण अपलोड्स करत असतो, त्याच्यामुळं फक्त तुम्हाला या ठिकाणी यूट्यूबवरची प्लेलिस्ट पूर्ण पाहायची आहे आणि आपले प्रीमियम क्वेश्चन सेट आपण तुम्हाला जे प्रोव्हाइड्स करत आहोत तेवढे तुम्हाला सोडवायचे आहे. त्याच मधले प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येतील, कारण वन लाईनर प्रश्न असतात, ॲज इट इज प्रश्न त्या ठिकाणी पडत असतात. त्याच्यामुळे जास्त तुम्हाला भरमसाठ आता वेळ नाही अभ्यास करायची, एक्झाम ओरिएंटेड कंटेंटच तुम्हाला पाहिजे आणि त्यानुसारच आपण तयार केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 पहा, काय सांगण्यात आलेलं आहे. स्कर्वी हा आजार झालेल्या रुग्णास खालीलपैकी कोणते फळ खाणे उपयुक्त आहे? सफरचंद आहे, केळी, आवळा, पेरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आवळा. त्यानंतर पुढचा प्रश्न, हेमटाईट आणि मॅग्नेटाईट हे खालीलपैकी कोणत्या धातूचे प्रमुख प्रकार आहेत? तांबे, सोने, लोह, बॉक्साईट. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हेमटाईट आणि मॅग्नेटाईट हे लोह धातूचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, असहकार चळवळीची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 ऑगस्ट 1920. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण 1991 मध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाची स्थापना 1948 मध्ये झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी डॅश हे जैविक इंधन आहे? कोळसा, डिझेल, इथेनॉल, CNG. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इथेनॉल. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिला जागतिक योगा दिवस कोणत्या वर्षी साजरी करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 21 जून 2015 मध्ये. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,24,00,000 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने राजीव गांधी खेलरत्न
राजीव गांधी ग्रामीण ऑलिम्पिक जाहीर केलेलं आहे? ऑप्शन आहे या ठिकाणी छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, मणिपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजस्थान. त्यानंतर पुढचा प्रश्न, पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? 1527, 1556, 1567, 1565. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1556. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात एकेरी नागरिकत्व ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? कॅनडा, ब्रिटन, स्वित्झर्लंड, अमेरिका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ब्रिटन या देशाकडून एकेरी नागरिकत्व ही तरतूद घेण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा, महाराष्ट्र पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50% जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यानंतर प्रश्न पुढचा, पेन्सिलच्या आघाडी लीड खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग्रेफाइट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, रिकाम्या जागेत योग्य शब्द लिहा. शेतकऱ्यांचे डॅश डॅश जोमाने डोलत आहे. तर या ठिकाणी सगळे शब्द दिलेले आहेत तुम्हाला 4 ला 4, परंतु या ठिकाणी योग्य शब्द तुम्हाला निवडायचं म्हणजे शुद्ध शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पीक. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, उपकारांची फेड करणारा म्हणजेच कोण? उपकारांची फेड करतो त्याला आपण काय म्हणतो? तर या ठिकाणी उपकाराची फेड अपकाराने करणारा, उपकाराने नाही, तर याला म्हणायचं कृतज्ञ. ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. कमळ या शब्दाचा मधु, पंकज, केशव, अंबुज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंकज. त्यानंतर पुढचा प्रश्न, सत्यासाठी झगडणारा शब्दसमूहासाठी योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे. सत्यजित, सत्याग्रही, सत्यधर्मी, सत्यवादी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सत्याग्रही. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाघ या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे आहे तुम्हाला वाघाचे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूया आपण. वाघीण, वाघिणी, वाघीण, वाघे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वाघीण. त्यानंतर पुढचा प्रश्न, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. कवयित्री, त्याच्यानंतर कवयित्री, कविनी, कवयित्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कवयित्री. ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर बुध. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका रांगेत अजयचा क्रमांक दोन्ही बाजूकडून 10वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी 19 मुले. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आई हे काय आहेत? तर हे स्वर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायचं आहे. आणि तो मुंबई उच्च न्यायालय शिपाई असो, लिपिक असो, स्टाफ कार ड्रायव्हर असो, या सर्वांसाठी ऑथेंटिक ओरिएंटेड नोट्स आणि क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत. एवढं जरी तुम्ही तयारी केली तर पुरेसे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात, जे की तुमचं सिलेक्शन यामध्ये होऊ शकेल. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या सर्वांसाठीच आपण वेबिनार ठेवलेला आहे. शिपाई असो किंवा लिपिक या पदासाठी तुमच्या सर्व समस्याचे प्रश्नाचे आपण त्या ठिकाणी सोल्युशन काढणार आहोत. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शेवटची संधी आहे, हयगय करू नका. जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.